शकत आहे वरवर पाहता बरं का, पण सखोल चिंतन केलं तर लक्षात येतं द्वैत काहीच नाही आहे, ते सगळं अद्वैत आहे. विज्ञान सुद्धा चिंतन करत करत तिथंच पोहोचलेलं आहे. अध्यात्म म्हणतं आहे ते सगळं ईश्वर चैतन्यानं हे जग भरलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जगामध्ये दुसरं काही नाही. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे. पण वर व्यवहाराचा विचार केला तर आपल्याला हे द्वैत अनुभवायला मिळतं. सुख आहे, दुःख आहे, योग्य आहे, अयोग्य आहे. आणि सुरुवातीला योग्य अयोग्याचा विचार करतच त्या सत्य तत्वापर्यंत आपल्याला जावं लागतं. आणि म्हणून महाराज मार्गदर्शन करतात की आपण हा सारासार विचार करावा. अभंगाचं पहिलं सारासार विचार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. प्रत्येक गोष्टीमध्ये पहा काहीतरी सार असतं, काहीतरी असार असतं. तुकाराम महाराज म्हणाले, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. दुधाचं जेव्हा दही केलं जातं, दह्याचं मंथन केलं जातं, त्यावेळेला त्याच्यातून एक मौल्यवान तत्व बाहेर निघतं. त्या दह्याच्या मंथनातून त्याला लोणी म्हणतात. आणि ते कढवलं की तूप होतं. म्हणजे तूप हे शाश्वत आहे, महिनोन्महिने टिकतं. व्यवस्थित जर सांभाळलं वर्षानुवर्ष सुद्धा टिकतं. मध आणि तूप या दोन गोष्टी दीर्घकाळ टिकणाऱ्या. आणि म्हणून त्या दुधामध्ये तूप सार आहे, ते सर्वाधिक महत्वाचं ते आहे. फूल अनेक फुलं आहे, पण कोणत्या देवाच्या पूजेला कोणतं फुल पाहिजे तिथे ते सार आहे. समजा उदाहरण घ्या, श्रावण महिना चालू आहे आणि तुम्ही महादेवाच्या अभिषेकाला गेला, गुलाबाच्या फुलाचा हार नेला, आणखी काही वेगवेगळी फुलं नेली, झेंडूची नेली, काय मोगऱ्याची नेली, जाई जुई चाफा चमेली सगळे नेले, फक्त काय नेलं नाही तर बेल नेलं नाही. महादेवाला आवडेल का हो हे? त्याला बिल्वपत्र आवडतं, बेल आवडतं. म्हणून महादेवाच्या पूजेमध्ये सार काय, महत्वाचं काय? बेलाचं पान.
बाकी एखादी पूजेची वस्तू कमी अधिक असली तरी ती पूजा होईल, पण बेलाशिवाय नाही. गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा, कारण दुर्वा जर नसतील तर गणपती बाप्पांची पूजा व्यवस्थित ती यथासांग मानलीच जाणार नाही. तुम्ही कोणतंही आणखी काही त्याला अर्पण केलं तरी ते शक्य नाही. पांडुरंगाची पूजा आहे. पांडुरंगाला तुम्ही अनेक फुलं नेली, वेगवेगळी अनेक वस्तू सामुग्री नेली, पण जर पांडुरंगाच्या पूजेमध्ये तुळशी नसेल तर वर्णन केलेलं आहे. अति प्रिय आवडे तुळसी बुक्का. अति प्रिय आवडे तुळसी बुक्का. तैसीच प्रीती करे भोळा भाविका. तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका. नामपद पंकज पादुका. नामपद पंकज पादुका. श्री मस्तकी वंदित से. पंढरपुरीचे भीमासटी. श्री मस्तकी वंदित से. पंढरपुरीचे भीमासटी. पंढरपुरीचे काकड आरतीमध्ये भूपाळीचे अभंग, काकड आरतीचे अभंग म्हणताना हे वर्णन येऊन जात. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका. पांडुरंगाला तुळशी पत्र हे प्रिय आहे. म्हणून ज्या वेळेला नारदांनी भगवान कृष्णाला दान घेतलं, कथा आपल्याला माहिती आहे. सत्यभामा दान करी उजूर नये अंगीकारी. सेवकाच्या शिरी घेऊनी चाले पादुका. सत्यभामेनं नारदांना विचारलं होतं, या जन्मात एखादी वस्तू आपल्याला खूप आवडत असेल आणि ती पुढच्या जन्मी मिळावी वाटत असेल तर काय करावं? नारद म्हणाले, या जन्मी आपल्याला जी व्यक्ती वस्तू आवडते ती पुढील जन्मी मिळावी वाटत असेल तर ती व्यक्ती वस्तू दान द्यावी. आता नारदाने हा सल्ला दिला. सत्यभामेला विचारलं. नारद म्हणतात, पण कोणाविषयी बोलताय तुम्ही आई साहेब? म्हणे, मी भगवान कृष्णाविषयी बोलते. भगवान कृष्ण हे जन्मोजन्मी पती असावे ही माझी अपेक्षा आहे. आणि मग सोपं आहे, पुढील जन्मी जर तुम्हाला कृष्ण पाहिजेत, त्यांचा आशीर्वाद पाहिजे, त्यांचा सहवास पाहिजे, या जन्मी तुम्ही त्यांना दान करून टाका. आता खरं म्हणजे हा व्यवहार तुम्हाला कसा वाटतो बरं? व्यावहारिक नजरेनं हा योग्य वाटतोय का? साधा शेतकरी उत्तर देईल, तो म्हणेल हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं. बरोबर आहे की नाही दादा? हातचं सोडायचं, पळत्याच्या मागे लागायचं. पण नारदानी गंमत केली. सत्यभामेनं सांगितलं, पण मी दान द्यायला तयार आहे कृष्णाला, पण कोण घेईल? नारद म्हणाले, मी आहे ना, एवढा मोठा विनेकरी मी इथे उभा आहे. आणि म्हणून देऊन टाक. संकल्प सोडला की मी श्रीकृष्णाला नारदांकडे सोपवित आहे, दान म्हणून देत आहे. अर्धांगिनी होत्या. पण हे केल्यानंतर मग नारद म्हणाले, आता देवा, आतापर्यंत तुम्ही मालक आणि मी सेवक होतो, पण आता मी तुम्हाला घेतलंय आणि त्यामुळे ते भावगीत आहे ना, विकत घेतला नाही खर्चिली कमडी दमडी. नाही वेचिला दाम. विकत घेतला श्याम. बाई मी 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 विकत घेतला श्याम. खरं म्हणजे ही सगळी महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी आज रोकडे साहेबांच्या पुण्याईनं लाभलेली आहे. फार मोठी मंडळी आहे. गायनाचार्य, मृदंगाचार्य,
आणि आपणही तेवढी तोलामोलाची मंडळी समोर बसलेला आहात. नारदांनी सांगितलं, देवा आता तुम्ही माझ्या सोबत चला. देव म्हणले काय हरकत नाही, आता दानच घेतलंय तू. देवानी जरा गंमत करायची ठरवली. नारद पुढे, देव मागे. मग देव म्हणाले, आता नारदा तुम्ही मालक आहे, मी आता तुमच्या अंकित आहे, सेवक आहे. मग काहीतरी आता माझ्याकडे द्या, तुमची वस्तू मी घेऊन चालतोय, विना देऊन टाका म्हणे माझ्याकडे. भगवान कृष्ण काय म्हणाले नारदांना, तुम्ही दररोज एवढा विना वागवता, तुम्हाला त्रास, विना देऊन टाका. नारद म्हणाले, देवा विना होता म्हणून तुम्हाला प्राप्त करता आलं. हा विना जर आमच्या जवळ नसता तर आम्ही तुम्हाला प्राप्त करू शकलो नसतो. खरं म्हणजे टाळ विना मृदंग आपल्या गावागावात अजून आहे, तोपर्यंत देव आहे, सुख आहे, शांती आहे, सद्गुण आहे. ज्या दिवशी टाळ मृदंग विना गावातला बंद पडेल, त्या दिवशी ना आपल्या आजूबाजूला सुख आहे, ना संस्कार आहे. आणि म्हणून गावोगावी आपल्यासारख्या अनेक कुटुंबांनी नेहमीच वारकरी संप्रदायाची सेवा चालत राहावी यासाठी योगदान दिलेलं आहे. तुम्ही देताय आजही. कुणी भजन म्हणतं, कुणी अन्नदान करतं, कुणी सहकार्य करतं, कोणत्या ना कोणत्या रूपानं तुम्ही वारकरी संप्रदायाला मदत करता. आणि हा टाळ मृदंग विना म्हणजे भगवंताला प्राप्त करण्याचं साधन आहे. नारद म्हणाले, देवा विना नाही देणार. आपण तुम्हाला ओझ म्हणाले, ओझ नसतं होत देवा. ज्या गोष्टीनं आपलं भाग्य उजळतं त्या गोष्टीचं ओझ मानायचं नसतं, बरं का. म्हणून आपल्या पूर्व परंपरेमध्ये जो माणूस जे काम करत होता ना, त्या कामाचं त्याला कधीच ओझ होत, कारण ते त्याच्या भाग्याचं लक्षण होतं. शेतकऱ्याला शेतीचं ओझ वाटत नव्हतं. जो काही काम करणारा, कोणी लाकूड काम करतोय, कुणी लोखंड काम करतोय, कुणी चामडीचं काम करतोय, सगळीच माणसं स्वावलंबी होती. खर तर मला असं वाटतं ते त्या काळचं आरक्षणच होतं, कारण दुसऱ्याला त्याच्यात संधी नव्हती आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं पोट त्यामध्ये भरत होतं. आज ग्लोबलायझेशनमुळे या पारंपरिक व्यावसायिकांवर सुद्धा उपासमार आलेली आहे. बदल झाला आणि परंपरेचा व्यवसाय करणारा वर्ग, त्याचा व्यवसाय कंपन्यांनी हिसकून घेतला. विठाला हाला आणि म्हणून बदलता काळ आहे, आपल्याला शेवटी त्याला सामोरं जावंच लागतंय, तो काही भाग नाही. पण मला हे सांगायचंय, जुन्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही व्यावसायिकाला विचारा, त्याला त्याच्या कामाचं, त्याच्या सनगाचं ओझ वाटत होतं का? त्याचं जे साहित्य राहायचं नाही, त्याला त्याचं कधी ओझ, कारण ते त्याचं भाग्य आहे, त्यातून त्याचं भाग्य उजळलेलं आहे. नारद म्हणाले, विना नाही देणार. कृष्ण म्हणतात, मग काहीतरी द्या. म्हणे एक काम करा, इथून तुमच्या महालातून बाहेर पडेपर्यंत एवढ्या खडावा माझ्या तुम्ही घ्या म्हणे. आता देवाने अशी गंमत करायची ठरवली, नारदाच्या खडावा त्यांच्या पायातली पायतनं घेतली आणि ती डोक्यावर घेतली देवानं. सेवकाच्या शिरी घेऊन चाले पादुका, किंवा धरुणी चाले पादुका. आणि बाकीच्या राण्यांनी पाहिलं, कृष्ण परमात्म्याने नारदाच्या खडावा डोक्यावर घेतल्या. नारद पुढे आहे, कृष्ण मागे आहे. सत्यभामेनं दान केलं. सगळ्या आल्या, आरडाओरडा करू लागल्या, नारदा आम्ही कृष्णाला जाऊ देणार नाही, तुम्ही त्यांना नेऊ शकत नाही. नारद म्हणाले, मी त्यांना दान म्हणून घेतलेलं आहे. अलीकडे सुद्धा खरेदी पत्र, दानपत्र, बक्षीसपत्र असतं ना प्रत्येक गोष्टी. नारद म्हणाले, हे पहा दानपत्र. त्या काळी हातावर पाणी सोडणं हेच पत्र होतं. संकल्प सोडला म्हणजे सोडला. पूर्वीच्या काळी शब्दालाच महत्व होतं. आणि म्हणून नारद म्हणाले, हे पहा तुमची फार कळकळ आहे ना, मी कृष्णाला देतो परत, पण त्यांच्या भारोभार सोनं मला द्या. भगवंताला वाटलं आता काय काय होतंय पाहूया, गंमत. देवही काहीच बोलायला तयार नाही. एक मोठं पारडं होतं, एका पारड्यात जाऊन देव बसले. दुसऱ्या पारड्यात सगळ्या राण्या ज्या होत्या श्रीकृष्णाच्या, डाग दागिने अंगावरचे. शेवटी काय हो, माणसाला घरातल्या माणसांपेक्षा बाकीच्या वस्तू काय फार मोलाच्या असतात का? आणि आपल्यासारखे स्त्री पुरुष आजही ही गोष्ट पाळतात. माणसांपेक्षा आपण पैशाला महत्व देत नाही,
सोन्या नाण्याला महत्व देत नाही, त्याचं कारण आपल्यासाठी माणसं महत्वाची आहे. आणि म्हणून त्या राण्यांनी दागदागिने टाकले, पारड भरलं सोन्याने, ढीग लागला, पण कृष्ण काही वर येईन. किती सोनं टाकलं. शेवटी या सगळ्या गर्दीमध्ये कुणाच्या तरी लक्षात आलं, रुक्मिणी आईसाहेब इथं नाही आहेत. त्या कुठे आहेत? रुक्मिणी या मुख्य पत्नी आहेत श्रीकृष्णाच्या. रुक्मिणी साहेबांची पूजा चालू होती, आईसाहेबांची. आणि पूजा करून त्या तुळशीला पाणी घालत होत्या, प्रदक्षिणा करत नामस्मरण करत त्यांचं आपलं चाललं होतं. तेवढ्यात कुणीतरी 2 जणी गेल्या पळत आणि त्यांना सांगितलं, अहो रुक्मिणी आईसाहेब, तुम्ही इथे काय करताय? रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. 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 हे रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. 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 तुळसी पत्र पारडे ठेविता, तुळसी पत्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. उठा की चला. उठा की चला. एकदा टाळ्या वाजवा आमच्या या सगळ्या मंडळींसाठी. केवढे दिग्गज गायक, वादन गायन केवढं सुंदर. फार कमी वेळेला असा योग येत असतो. नाही तर बऱ्याच वेळेला चांगले गायक असतील तर त्या तोलामोलाचा वादक मिळत नाही. चांगला वादक असेल तर समकाल कळणारा गायक मिळत नाही, त्यालाच कळत नाही आपण वाजण्याच. पण असा सुंदर योग नाही का. आणि कधी कधी हे सगळे चांगले असले तरी कीर्तनकार जर माझ्यासारखा एखादा उभा केला आणि म्हणून मेळ व्हावा लागतो. अवमेळ नको बर का. प्रपंचही करताना मेळ असा, हा जसा मेळ आहे ना, हाच प्रपंचामध्येही लागतो. जुने नवे पिढीचा मेळ, पती पत्नींचा मेळ, भावा भावाचा मेळ, एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक हरी विठ्ठल. ज्ञानदेव. हो. रुक्मिणी आई साहेबांना बोलवायला गेल्या. त्यांनी काय झालं ते सगळं विचारून घेतलं आणि मग तुळशीची 2 पानं हातामध्ये घेतली. त्यांच्या लक्षात आलं किती वेडेपणा आहे. देवाला मोजतायत पण कशाच्या भारोभार मोजतायत? सोन्याच्या भारोभार. देव कुठं सोन्या नाण्यानं मोजता येतो का? देव कुठं पैशानं मोजता येतो का? आणि मग तिथे गेल्याबरोबर म्हणाले, नारद काही म्हटले असतील, मला नाही ऐकायचं त्यांचं. सोनं द्या भारोभार. आणि देवच जर मोजायचा आहे तर तो भावबळे आकळे येरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. त्याला भाव बळानच आपलंस करावं लागेल. तो बाकी संपत्ती वगैरे ते देऊन होत नाही. भक्तीची आमा पे मोजितो अनंता, भक्तीची आमा पे मोजितो अनंता. इतराने तत्त्वताना मोजावे, इतराने तत्त्वताना मोजावे. भक्तीची आमा पे मोजितो अनंता,
मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. आणि म्हणून संपूर्ण सोनं त्या पारड्यातलं बाजूला काढायला लावलं आणि तुळशीची पानं फक्त त्या पारड्यात ठेवली आणि रुक्मिणी आई साहेबानं देवाला प्रार्थना केली, देवा हे लोक तुम्हाला व्यावहारिक नजरेनं पाहतात आणि नारदानी सांगितलं आणि हे फसले नारदाच्या सांगण्यामध्ये. या सगळ्या बायका त्यांनी काय केलं तर सोनं टाकलं. पण मला माहिती आहे भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता, भक्तीनंच तुम्हाला आपलंसं करता येईल. आणि म्हणून आमची विनंती आहे. आणि मग मगाशी आपण म्हटलो तुळसी पत्र पारडे ठेविता माधव झाला बरोबरीचा उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. भगवान परमात्मा त्या तुळशीच्या पानानं मोजला गेला. मला एवढंच सांगायचंय, देवाच्या पांडुरंगाच्या किंवा विष्णूच्या पूजेमध्ये तुळशी महत्वाची आहे, महादेवाच्या पूजेमध्ये बेल महत्वाचं आहे, गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा आहे. प्रत्येक देवी देवतांचं काही पूजनाची काही पद्धत आहे. आणि हे शास्त्रात आहे बरं, हे ग्रंथात आहे, शास्त्रात आहे. आता दुसरेही काही देव आहे आणि त्यांनाही काहीतरी आवडतं पण ते शास्त्रात नाही, ते आपण आपल्या मनाने सुरू केलंय. मग कुठं लोक म्हणतात इथं कोंबडं आवडतं, इथं बकरं आवडतं. तर हे अंधश्रद्धा आहे. याला कुठेही शास्त्रामध्ये कोणताही पुरावा नाही. मांसाहार शाकाहारात ज्याचा त्याचा व्यक्तिगत अधिकार असू शकतो, पण देवाला मध्ये घालून आपले चोचले पुरवू नये. विठाला देव म्हणजे अखेर मायबाप आहे हो आपला. कोणताही देव असेल तो मायबाप आहे. आणि मायबापाला लेकरांची हत्या कशी आवडेल. तर हा एक स्वतंत्र विचाराचा चिंतनाचा भाग आहे. मुद्दा एवढाच आहे, प्रत्येक गोष्टीत सार आहे, असार आहे. अहो भगवंताची भक्ती करतो ना आपण, त्या भक्तीमध्ये अनेक साधनं आहे, पण नाम साधना ही त्यामध्ये सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून या शूळपाणी जपता हे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. अनेक प्रकारची उपासना साधना सांगितली, पण भगवंताचं नामस्मरण हे सगळ्यात देवाला आवडतं, प्रिय वाटणारं साधन. म्हणजे आपण मोठा अभिषेक तुम्हाला महादेवाला नाही घालता आला, देवीला, गणपतीला, पांडुरंगाला चालेल, पण त्याचं नाव घ्या, मनोभावे स्मरण. सुनील महाराज, विलास महाराज, रवीनं सुद्धा टायमर लावून ठेवलेलं दिसतं. बघा तुम्ही पहा, 12 वाजले की नाही बरोबर. म्हणजे हा पोरगा खोड्या करायला लागलाय आमचा. आता आमचा सहकारी आहे, खूप चांगली साऊंड सिस्टीम आहे, रवी भाऊ चौधरी पोहेगाव. पण ते काय होतंय, जर लाईट थोडी जर डिम आली तर ते मशीन ट्रिप होतं, डाऊन होतं, म्हणून ते झालंय. पण बरं झालं की त्या निमित्ताने 12 वाजले याची सूचना सुद्धा मला झाली. खर तर 10ला आम्ही इथे आलो आणि आमच्याही अगोदर टाळ, मृदंग, वीणा आपल्या भैरवनाथ देवस्थानाचे विश्वस्त आणि आमचे सहकारी बाळासाहेब पाटील बोरकर ते घेऊन आले. आमच्या अगोदर इथं सगळी तयारी त्यांनी करून ठेवली. नंतर आम्ही आलो, सगळे तुम्ही आले आणि मग वेळेत सुरुवात झाली. आता वेळेतच सुरू झालेलं आहे, तर अधिक लांबवणं बरोबर नाही. 5-10 मिनिटात पुढच्या सगळ्या चरणांचा अर्थ पाहून आपण बरोबर 12:15 पर्यंत थांबूया. मुद्दा इतकाच आहे, भगवंताचं नाव हे त्याच्या साधनेमध्ये सार आहे. तसं या मानवी जीवनात आणि एकूण जगामध्ये सार काय. मुळात सार शब्दाचा अर्थ होतो सत्य. आणि या जगामध्ये सत्य काय, तर सत्य साच खरे
नाम विठोबाचे बर किंवा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला. शरीराला सत्य म्हणता येत नाही, आत्म्याला सत्य म्हणता येतं. जगाला सत्य म्हणता येत नाही, जगन्नियत त्याला सत्य म्हणता येतं. आता तुम्ही म्हणाल तुम्ही 2 वाक्य आमच्या पुढे ठेवले, परंतु याचा अर्थ काय? अर्थ असा आहे, शरीराला सत्य का म्हणता येत नाही? तर शरीर हे आज आहे, उद्या नाही. काही काळ शरीर आहे आणि जी वस्तू अल्पकाळ प्रतीतीला येते, ज्या वस्तूचा सार्वकालिक अभाव असतो, सार्वकालिक ती वस्तू विद्यमान नसते, त्या वस्तूला असत्य म्हणतात असं वेदांत शास्त्र सांगतं. ते जाऊ द्या, ते थोडंसं गहन होईल, थोडं सोपं करून पुढे जातो. मुद्दा इतकाच आहे, स्वप्न पडतं आपल्याला. स्वप्नामध्ये समजा एखादा आपल्याला काही लाभ झाला किंवा स्वप्नामध्ये काही तोटा झाला, हानी झाली. पण मला सांगा, स्वप्नातला लाभ आणि स्वप्नातली हानी आपल्यावर काही परिणाम करू शकते का? समजा उदाहरण घ्या की स्वप्नामध्ये तुम्हाला खूप मोठी संपत्ती मिळाली, काहीतरी व्यापार केला त्याच्यात नफा झाला, काहीतरी योग आला आणि त्याच्यातून तुम्हाला खूप मोठी संपत्ती मिळाली. जाग होऊन पाहिल्यावर स्वप्नातली संपत्ती सकाळच्या बाजारला नेता येईल काय? दुसऱ्याचं उसनं स्वप्नातल्या संपत्तीनं फेडता येईल काय? उधारी उसनवारी नाही. स्वप्नीचे राज्य का मरण, हे हर्ष शोकासी नव्हे कारण. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात, बाबा हो, स्वप्नातलं राज्यही खोटं, स्वप्नातलं मरणही खोटं, स्वप्नातला नफाही खोटा, स्वप्नातला तोटाही खोटा. कारण स्वप्न 5-7 मिनिट आपल्याला ते भासतं. मग जीवन सुद्धा तसंच आहे. स्वप्न 5-7 मिनिटाचा भास आहे आणि हे जीवन 70, 80, 90, 100 वर्षाचा भासच आहे. जाग झाल्यावर स्वप्नातलं काही हातात नाही आणि इथून सुद्धा हे जग सोडून जाताना काहीही हातामध्ये नाही, काही हातामध्ये नाही. शरीराची होय माती, कोणी न येते सांगाती. धनानि भूमौ पशवश्य गोष्टे, भारी आग्रद्वारी जनस्मशाने. देह शितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छती जीव एकाहा. शास्त्रकार म्हणाले, तुम्ही जे जिथं ठेवलंय ते तिथं राहून जाईल. पूर्वीच्या काळी बँका नव्हत्या, लॉकर नव्हते. मग धन हे गुप्त पद्धतीने ठेवलं जायचं, कुठंतरी लपून छपून, आणि बहुधा जमिनीत ठेवलं जायचं, भिंतीत म्हणा, जमिनीत गाडून म्हणा. म्हणून धनानि भूमौ असा शब्द आहे. तुम्ही जर ते धन जमिनीत ठेवलेलं असलं, बरं आता मृत्यू काही विचारून येत नाही की बा मी आज येतोय, मी उद्याच्याला येतोय, तर आज सगळ्या सह्या करून ठेवा, असं काही मृत्यू विचारून येत. क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणून जे जिथं ठेवलंय तिथं राहून जात. आपले गायी जनावर ते गोठ्यात राहून जातात, पशवश्य गोष्टे. बाकीचे आप्त स्वकीय जे काही नाते गोते जिथल्या तिथे राहून जातात. अहो, ज्या देहाला माझं माझं म्हणत होतो, तो देह सुद्धा फक्त स्मशानापर्यंत आणि चितेवर ठेवेपर्यंत आपल्या सोबत आहे. आणि तिथून पुढे या जीवात्म्याचा एकट्याचा प्रवास आहे. अंतकाळी मी परदेशी, ऐसे जाणोनी मानसी. अंतकाळचा हा प्रवास एकट्याला करावा लागतो. आणि म्हणून माणसाला या जगामध्ये आत्मतत्व सार आहे. महाराज म्हणतात ना, सारासार विचार करा उठा उठी. आपण त्याच्यावरच बोलतोय, वेगवेगळी उदाहरणं देऊन. शरीर सार नाही आहे, सत्य नाही आहे, कारण ते पडतंय, नाचतंय, नष्ट होतंय. पण आत्म्याला मात्र ना जन्म आहे ना मृत्यू आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. देव जसा अजरामर आहे, त्याचाच अंश असलेला आत्मा, परमात्म्याचा अंश, तो अजरामर आहे. आणि म्हणून हे सार तत्व, आत्मतत्व, त्याचा बोध आपण करून घ्यावा, परमात्मा तत्वाचा बोध करून घ्यावा. आणि तो परमात्म्याची भक्ती आपण करत राहावी. नाम धरा कंठी. त्या सार तत्वाचं चिंतन आपण करावं. त्याच्या चिंतनानं जीवनातील छोटी मोठी सुखदुःख तर टळतीलच, पण जन्म मृत्यूचं असणारं जे भवदुःख आहे तेही तारून जाता येईल. अभंगाचं दुसरं. दयाचा चिंताने निरसेल संकट, दयाचा चिंताने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल
दयाच्या चिंताने झालेला संकट कराला दुर्घट भवसिंधू 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 दयाला दुर्घट भवसिंधू 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 दयाच्या चिंताने निरसेल संकट दयाच्या चिंताने निरसेल संकट निरसेल संकट निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. त्याच्या चिंतनानं संकट निवारण होईल. आणि भवसिंधू म्हणजे जन्म मृत्यूचं दुःख. आता आपण नेहमीच आमच्या सगळ्या वाडवडील कीर्तनकारापासून ते आजच्या पिढीतल्या कीर्तनकारापर्यंत अनेकांच्या मुखातून ऐकलेलं आहे. जन्माला येताना या जीवाला किती दुःख होतं. काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मास मळ मूत्र जाना. या पद्धतीनं किती यातना जन्माला येताना त्या बाळाला आहे, आईला आहे. आणि मृत्यूच्या वेळेला सुद्धा ब्रह्मलीन गुरुवर्य आपल्या सर्वांचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सांगायचे, एक विंचू चावल्यानंतर माणसाला वेदना होतात. एक विंचवाची नांगी त्यानं जर मारली तर कितीतरी वेदना होतात. म्हणजे नाथांनी भारुडच लिहिलेलं आहे, अबब विंचू चावला, नाही का? भारुड ऐकलेलं आहे तुम्ही? म्हणजे हे ज्याला विंचू चावतो तो असंच म्हणतो अबब, नाही का? आता एक विंचू, पण जर इंगळी चावली तर ते 1000 विंचू चावल्याच्या वेदना होतात. किती? इंगळी जर चावली. आता एका विंचवानं जर हे अबब इंगळी चावल्यावर काय होत असेल. आणि मृत्यूच्या वेळेला ज्याचं पुण्य कमी पडतं त्याला कदाचित 1000 इंगळ्या चावल्या इतपत दुःख पीडा, परंतु ना त्यावेळेला वाचा आहे, ना त्यावेळेला काही सांगायला साधन आहे. आणि म्हणून मायबाप हो, या जन्म मृत्यूरूप दुःखातून, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने. मी माझ्या सगळ्या नव्या पिढीतील बंधू भगिनींना सुद्धा सांगत असतो की बाबांनो, आजचा जो काळ आहे ना, खूप अशांततेचा काळ आहे. माणसाला तणाव खूप आहे, कारण नोकऱ्या त्या पद्धतीच्या आहे, व्यवसाय तसे आहेत, धावपळ वाढलेली आहे. आणि मग हा तणाव जर तुम्हाला आटोक्यात ठेवायचा असेल, त्याचं मॅनेजमेंट करायचं असेल, तर दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जसा काही तुम्हाला वेळ मिळेल जेवढा, थोडंसं नामस्मरण करा, देवाचं दर्शन करा. तुम्हाला आवडणाऱ्या ग्रंथातल्या 4 ओळी तरी वाचा, एखादी 2 पानं वाचा. निदान धावपळीमध्ये का होईना पण हनुमान चालीसा घ्या. महिला भगिनी असतील तर कुणी दुर्गा सप्तशती वाचा. काय तुम्हाला गीतेचा एखादा अध्याय वाचा. गणपतीचं स्तोत्र म्हणा, महादेवाचं स्तोत्र म्हणा, किंवा थोडंसं नामस्मरण करा, थोडं ध्यान करा. जे करता येईल याच्यातलं ते करा. परंतु या तणावाला दुसरं काही औषध नाही बरं. याला काही मेडिकलमध्ये गोळी मिळत नाही, इंजेक्शन घेता येत नाही. हा ताण तणाव आपल्याला मानसिक स्वास्थ्य जे मिळवायचंय ते भगवंताच्या चिंतनानं, भजनानं, ध्यानानं, सेवेनंच मिळेल. आणि हे आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. आपल्या ऋषीमुनी संतांनी हजारो वर्षापासून हा उपाय सांगून ठेवला. हेच भवरोगाचे औषध, जन्म जरा तुटे व्याध. अशा पद्धतीनं हे नामस्मरण, ही भक्ती, हे भवरोगाचं औषध आहे. विठाला तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट. बरं, आपण कोणत्याही परिस्थितीत जन्माला आलो, कोणत्याही अतिकुळात जन्माला आलो, तरी भजन भक्ती सत्कर्म करण्याचा अधिकार आपल्याला आहे. हे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम दरिहाची नेम अहर्निशी. आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळाचा उद्धार करण्याचंही सामर्थ्य आपल्यात आहे. कारण आपण जर सात्विक वागलो, सन्मार्गी वागलो, आपण पाहतो गाव खेड्यामध्ये कोणी दखल ज्या कुटुंबांची घेत नाही त्याच कुटुंबात एखादी व्यक्ती अशी जन्माला येते
की शेवटी सगळ्यांना त्या कुटुंबाची दखल घ्यावी लागते. आणि म्हणून या जगामध्ये मान मान्यता ही रडून मागू नये कोणाकडे. आपल्या कर्तृत्वाने, आपल्या स्वभावाने, आपल्या कष्टाने ती मिळवावी. असे गुण मिळवा, असं ज्ञान मिळवा, असे कष्ट करा, असं जीवन जगा की तुमचा विरोध करणाऱ्याला सुद्धा म्हणावं लागलं पाहिजे की नाही, आम्हाला सुद्धा जे जमलं नाही ते त्या कुटुंबाला जमलं, असं त्याला म्हणता आलं पाहिजे. तुमचा विरोध करणाऱ्याला सुद्धा म्हणता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मुलांनो, मुलींनो, तरुण पिढीतल्या सगळ्या बंधू भगिनींनो, संयमानं वागा, शहाणपणानं वागा, चुकीचा संग करू नका. आपला आर्थिक तोटा होईल, मानसिक स्वास्थ्य बिघडेल, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. अशा चुकीच्या मार्गाला जर आपण गेलो तर हे जीवन आपल्याला जगता येणार नाही. आपले विष्णूजी रोकडे साहेबांसारखं, इथे बसलेल्या अनेक सज्जन स्त्री पुरुषांसारखं आदर्श जीवन आपल्याला जगलं पाहिजे. या माणसांनी आपल्या जीवनामध्ये कधीही उन्माद केला नाही, प्रमाद केला नाही, संयमानं वागले, शहाणपणानं वागले, वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला, जिथे जिथे संबंध आले माणुसकीनं वागले. आणि म्हणून हे जीवनाचं सार्थक आहे. नाही तर आज जगामध्ये मोठी मोठी प्रसिद्ध माणसं आपल्या जीवनाला काळीमा लावून घेतात. कळलं का माझं बोलणं? त्याचं कारण तोल सुटतो जीवनाचा. कसं तरी वागतात, कसं तरी बोलतात, कोणाच्या तरी संगतीत जातात आणि आपल्या संसाराची, जीवनाची हानी करून घेतात. म्हणून या विष्णूजी रोकडे साहेबांच्या पुण्यस्मरणातून किंवा आपल्या गेलेल्या पिढीच्या, वाडवडील पिढीच्या स्मरणातून आपल्याला काय घ्यायचंय? जीवनाचं मार्गदर्शन घ्यायचंय. हे लोक यथार्थ आणि कृतार्थ जीवन जगले. ते साधे असतील परंतु ते सरळ राहिले, सभ्य राहिले, याला महत्व आहे. विठाला म्हणून माणसानं मोठं व्हावं जीवनामध्ये, पण मोठं होताना सुद्धा आपला संस्कार सोडू नये. लहान असलं तरी त्या लहानपणाची खंत बाळगू नये, आपला संस्कार सोडू नये. म्हणून संतांच्या दृष्टीनं कोणाकडे किती पैसे आहे त्यावर ते भाग्यवान म्हणत नाही. ते म्हणतात भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. प्रपंच लहान किंवा मोठा असतोच आहे. आज ज्याचा लहान आहे कदाचित उद्या त्याचा मोठा होईल. आज ज्याचा मोठा दिसतो कदाचित पुढच्या पिढीला जर नाही सांभाळता आला तो लहानही होईल. असं म्हणू नये, अभद्र बोलू नये. पण संसारामध्ये मागे अभ्यास ज्या वेळेला आपण इतिहासाचा करतो, पुराणांचा कळतो, त्यावेळेला हे बदल आपल्याला सगळे दिसतात. बघा तुम्ही, छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. जिथे पूर्वी मोठी शहरं होती ना, आज ते खंडहर झाले, ओस पडले, ओस. काळ हा बसून राहत नाही. आणि जिथे काही नव्हतं तिथे मोठं वैभव उभं राहिलं. म्हणजे जिथं भूत सुद्धा घाबरत होती, कळलं का? माणसं घाबरतील नवल नाही, असा काही एरिया होता अनेक ठिकाणी की भूत सुद्धा राहायला घाबरायचे. तिथं आज 100-100 मजल्याच्या इमारती उभ्या राहिल्या. बदल हा संसाराचा अविभाज्य भाग आहे. आज जे आहे ते उद्या राहील असं नाही, उद्या आहे ते. फक्त याच्यात शाश्वत एकच आहे, आपले सद्गुण, आपली सेवा, आपली माणुसकी. घरं बांधलेली पडणार आहे, नव्यानं बांधावी लागणार आहे. रस्ते बांधलेले तुटणार आहेत, नवे रस्ते होणार आहेत. पण या सगळ्या घडामोडीमध्ये ज्या ज्या घराण्यांनी संस्कार जपले, ज्या ज्या स्त्री पुरुषांनी संस्कार जपले, त्या सगळ्या बदलामध्येही त्यांची कीर्ती मात्र स्थिर राहते, अबाधित राहते. आणि म्हणून जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. आपण ज्या कुळात जन्माला आलो, कोणतंही कुळ लहान नाही, कोणतंही कुळ मोठं नाही. आपल्या ज्ञानानं, गुणानंच त्या कुळाचं नाव मोठं होत असतं. आणि म्हणून जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरिहाची नेम अहर्निशी. आणि महाराज शेवटी म्हणतात, एका कुळामध्ये एक व्यक्ती जर श्रेष्ठ जन्माला आली तर ते त्यांच्या मागच्या पुढच्या अनेक पिढ्यांचा, अनेक कुळांचा ते उद्धार करतात. अभंगाचं शेवटचं चरण. कामने कोटी
विठोबा रखुमाई